काळजीपूर्वक घ्या, कारण हा थोडासा ना इथे थोडासा हॉरर एंटिटीचा आहे. तुम्ही बाईकने असाल ना आणि तुमच्याकडे ऑफ रोडिंग गाडी असेल, आता माझ्याकडे एक्सपल्स आहे, तशी तुमच्याकडे कुठली ऑफ रोडिंग गाडी असेल ना, तर तुम्ही खूप एन्जॉय कराल इथे आहे ना. इकडचा जो रोड आहे तो पूर्णपणे ऑफ रोड आहे. ॲक्च्युली सकाळी आता दुपारचे 11 वाजलेत आणि डोक्यावरती सूर्य आला आहे प्रचंड. तर इथे कुठेच सावली नाही आहे. ज्या साईडला आम्ही आहोत त्या साईडला एक झाडही नाही, तुम्ही कुठेही बघू शकता मागे. तर त्यावेळेस ना एवढा कचरा नव्हता, लोकांना माहीत नव्हतं ना, त्यामुळे असं कचरा नव्हता. पण लोकांनी आता मी बघतो ना इथे एवढा कचरा केला ना, प्लास्टिकच्या बॉटल, दारूच्या बॉटल सगळं इथे घाण करून ठेवलं. म्हणजे आपल्या लोकांना ना भाई सिरियसली म्हणजे किंमतच नाही चांगल्या स्पॉटची. तेव्हा हा आम्ही एक्सप्लोर करून आलो होतो आणि त्यावेळेस यूट्यूबवर जास्त व्हिडिओ पण नव्हत्या, म्हणजे हार्डली 2 ते 3 व्हिडिओ होते फक्त लोकांचे. ते पाहून सगळं मी इकडे एक्सप्लोर केला होता. मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 18 मे आणि आता सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता चाललेलो आहोत एक मोस्ट व्हायरल स्पॉट आहे, जो आता सध्या खूप व्हायरल होतोय. तो तुम्हाला थंबनेलमध्ये दिसला असेल कोणता स्पॉट ते. तर आपण चाललेलो आहोत कर्जतला पाली भुतिवली डॅम वरती. तर आपण आज निघालेलो आहोत आपल्या बाईकने. बऱ्याच दिवसांनी बाईक बाहेर काढली आणि आता आपण सध्या आहोत ओल्ड मुंबई पुणे रोडवरती. सो आता आपण तिथे जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला मी सगळं यात सांगणार आहे की कुठून तुम्हाला टर्न घ्यायचा आणि कसं तुम्हाला तिथे जायचं आहे ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो चला, आता सकाळचे 10 वाजलेत. आता पटपट आपण तिथे जाऊया. इथून अजून मला अर्धा तासाचा रनिंग आहे. सो चला, आता डायरेक्ट तिथे स्पॉटवरती भेटूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कर्जत फाट्याच्या इथे. तर चौक म्हणून एक गाव लागतं ओल्ड मुंबई पुणे रोडवरून. तिथून तुम्ही पुढे आलात ना, तर असा एक बोर्ड आहे इथे कर्जतसाठी. तर आपल्याला आता कर्जतसाठी लेफ्ट घ्यायचा आहे. तिथून गाडी आली ना समोर, तिथूनच लेफ्ट घ्यायचा आहे. तर हा लँडमार्क लक्षात ठेवा. इथे बोर्ड पण लावलेला आहे कर्जत साठी लेफ्ट. पण तो नाही दिसला तर इथे साईडला स्वराज बिअर शॉपी करून एक शॉप आहे. तो लँडमार्क तुम्ही लक्षात ठेवा. इथून आपल्याला त्याच्या पुढेच आपल्याला इथे लेफ्ट घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मगाशी जो तुम्हाला रस्ता दाखवला होता जिथून आपण लेफ्ट घेतला, तिथून आता आपण पुढे आलो आहोत आणि एक 20 मिनिटं झाली पुढे आलेलो आहोत. आता इथे एक सिग्नल लागला आहे, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर इथला लँडमार्क आहे इथे एक हॉटेल 4 फाटा म्हणून एक आहे आणि याच्यापेक्षा एक मोठा लँडमार्क आहे इथे मनपसंत मिठाईवाला म्हणून आहे. तर इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. इथून सर्व गेलात तर कर्जत स्टेशन लागतं आणि इथून आता आपल्याला जायचं लेफ्टला. तर हा रोड जो आहे तो आहे कर्जत नेरळ रोड आहे. तर त्याच्यावर आता आपल्याला लिफ्ट घ्यायचा आहे आणि आता कुठेही टर्न न घेता सर्व पुढे जायचं आहे. आणि अजून एक टर्न आहे जो त्या गावात जातो, म्हणजे तिथे तो डॅम आहे तिथे. तर तो तुम्हाला मी आता पुढे दाखवतोस. सो त्या मगाच्या टर्नवरून इकडे येण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट एक 20-22 मिनिटं लागलेली आहेत. सो आता इथून अजून 20 मिनिट्स आहेत. सो पटपट जाऊया आता पुढे. आता आपण पुढे आलेलो आहोत. तर इथे ना एक शॉप आहे, कुठलं तरी रिपेअर शॉप काहीतरी आहे, सद्गुरू कृपा म्हणून काहीतरी नाव आहे शॉपचं. तिथून तुम्हाला आपल्याला आता हा छोटासा लेफ्ट आहे, इथून एक लेफ्ट जातो आणि पुढे पण एक लेफ्ट आहे, पण हा शॉर्टकट आहे. तर या लेफ्टने आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर लँडमार्क लक्षात ठेवा, एअरटेलची ॲड आहे त्याच्यावरती आणि शॉपचं नाव काहीतरी सद्गुरू कृपा शॉपचं नाव आहे. स्नॅक सेंटर असं काहीतरी आहे, भाजी केंद्र काहीतरी आहे. तर तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे.
तर फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत त्या स्पॉटवरती. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हाच तो डॅम आहे. आता ॲक्च्युली सकाळी आता दुपारचे 11 वाजलेत आणि डोक्यावरती सूर्य आला आहे प्रचंड. तर इथे कुठेच सावली नाही आहे. ज्या साईडला आम्ही आहोत त्या साईडला एक झाडही नाही. तुम्ही कुठेही बघू शकता मागे काहीच झाड वगैरे नाही आहे. अपोजिट साईडला पण काहीच झाड नाही आहे. तर आता 5-10 मिनटं फक्त थांबू, थोडं शूट करणार आणि मग आपण इथून निघणार आहोत. तर मेक शुअर तुम्ही जर येत असाल तर लवकर या किंवा मग इव्हिनिंगला या, कारण इथे कुठेच सावलीचं नाही आहे. अपोजिट साईडला 1-2 झाडं तिथे आहेत, पण त्या साईडचा रस्ता लास्ट टाईम मी तिथूनसुद्धा आलेलो. तर त्या साईडचा जो रस्ता आहे ना तो थोडासा म्हणजे बाईकसाठी थोडासा खूप जास्तच ऑफ रोड आहे. सो म्हणून तिथून आलेलं नाही आहे, इथून आलेलो आहोत. तर तुम्ही कधी आलात तर लक्षात ठेवा, सकाळी या किंवा संध्याकाळी या. तर एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच लोकांनी हा स्पॉट व्हायरल केला आहे, तर ते पाहून तुम्ही याल. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. इथे ना लास्ट टाईम पण मी आलो होतो, तर ना माझा व्लॉग याचा मी बनवला. त्याच्यावर ना काही इकडच्या लोकल लोकांनी कमेंट केल्या होत्या की इथे ना तुम्ही येता तर थोडंसं काळजीपूर्वक घ्या, कारण हा थोडासा ना इथे थोडंसं हॉरर एंटिटीचा आहे. म्हणजे थोडंसं आहे या स्पॉटवरती, थोडंसं रिस्की आहे. तुम्ही मानत असाल नाही मानत असाल, पण तरी पण लाईफचं रिस्क घेऊ नका. येत असाल तर ग्रुपनेच या. आता मी सुद्धा आम्ही 2-3 जण झालेलो आहोत. तर सिंगल म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग जास्त करू नका आणि येत असाल तर दिवसा या, रात्री जास्त येऊ नका. मी याची पुष्टी नाही करत आहे, पण माझ्या याच्यावर ज्या कमेंट्स आलेल्या आणि मागे ना 1-2 लोकल लोक पण मी आलेलो तेव्हा इथे भेटली होती. सो त्यांनी मला सांगितलं होतं. सर हेच आहे, येत असाल तर थोडीशी काळजी घेऊन या. जर तुम्ही बाईकने येत असाल ना आणि तुमच्याकडे ऑफ रोडिंग गाडी असेल, आता माझ्याकडे एक्सपल्स आहे, तशी तुमच्याकडे कुठली ऑफ रोडिंग गाडी असेल ना, तर तुम्ही खूप एन्जॉय कराल इथे आहे ना. इकडचा जो रोड आहे तो पूर्णपणे ऑफ रोड आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. येत असाल तर सकाळी लवकर या आणि बाईकने या, स्पेशली मजा येते इथे राईड करण्यासाठी. मित्रांनो, लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो ना तेव्हा इथे ना लोकांना जास्त हा स्पॉट माहीत नव्हता, तेवढा जास्त व्हायरल नव्हता. मी सुद्धा इथे आलेलो ना, इथे खाडपडावा म्हणून आहे, तुम्हाला माहीत असेल काही लोकांना. कर्जतला खाडपडावा फेमस आहे कर्जत नेरळ रोडवरती. तर त्या काकांनी मला सजेस्ट केला स्पॉट. आम्ही अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड मारली होती, त्यावेळेस बोललेलो की काही स्पॉट असेल तर आम्हाला सांगा. तर त्यांनी आम्हाला स्पॉट सांगितलं, तेव्हा हा आम्ही एक्सप्लोर करून आलो होतो. आणि त्यावेळेस यूट्यूबवर जास्त व्हिडिओ पण नव्हत्या, म्हणजे हार्डली 2 ते 3 व्हिडिओ होते फक्त लोकांचे. ते पाहून सगळं मी इकडे एक्सप्लोर केला होता. तर त्यावेळेस ना एवढा कचरा नव्हता, लोकांना माहीत नव्हतं ना, त्यामुळे जास्त कचरा नव्हता. पण लोकांनी आता मी बघतो ना इथे एवढा कचरा केला ना, प्लास्टिकच्या बॉटल, दारूच्या बॉटल सगळं इथे घाण करून ठेवलं. म्हणजे आपल्या लोकांना ना भाई सिरियसली म्हणजे किंमतच नाही चांगल्या स्पॉटची. सगळं खराबच करणार आपली लोक. मित्रांनो, जस्ट बाहेर आलो डॅमवरून, तर तिथे एक्स्ट्रो शूट नाही गेला. एक्स्ट्रो मी जरा बाहेर येऊन शूट करतोय, कारण तिथे प्रचंड ऊन होतं आणि कुठेच सावली नाहीये ना, शॉप्स आहेत, काहीच नाहीये तिथे. तर आता इथे एका ठिकाणी जिथून आपण लेफ्ट मारला होता ना, तिथे आता मी बसलोय. तिथे एक शॉप आहे कलिंगडचं, त्या काकांकडून तुम्ही कलिंगड घेऊ शकता. माझ्या मागे पाहू शकता. तर त्याच्यानंतर आतमध्ये कुठेच शॉप नाहीये. तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स वगैरे घ्यायचे असेल तेव्हा त्या लेफ्टवरती तुम्ही बॉटल्स वगैरे पण तिथूनच घ्या. आणि काही खायचं असेल तर तुम्ही कलिंगड खाऊ शकता. 20 रुपीज प्लेट आहे, फार छान कलिंगड आहे. तुम्ही आता तेच खातोय. मुंबईवरून जर तुम्ही मुंबईवरून येत असाल ना, तर तुम्हाला ओल्ड मुंबई पुणे रोडवरून यावं लागतं. त्यानंतर मग जो कर्जत नेरळ रोड आहे त्या रोडवरती हा डॅम आहे. तर मुंबईवरून तुम्हाला 1-2 तास लागतात. मी मुंबईवरून विक्रोळीवरून आलोय, तर मला 2 तास लागले तिथे. मी शूट करत आलो, त्यामुळे थोडं जास्त टाइम लागला मला, पण तुम्ही 1.5 तासामध्ये इथे पोहोचू शकता. सो येत असाल तर कसं मी सांगितलं, तुम्ही सकाळी या किंवा इव्हिनिंगला या. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.